प्रिय मित्रांनो, आज शनिवार 21 डिसेंबर आणि हे आजच्या दिवशी पहिल्या वाचनामध्ये आपण गीतरत्न ह्या पुस्तकातून हे घेतलेले वाचन हे अत्यंत मजेदार आहे. कारण ह्या ठिकाणी एक तरुण स्त्री आणि तरुण पुरुष ह्यांच्यातील प्रेम व्यक्त करण्यात आलेलं आहे. आणि ही स्त्री आपल्या पतीला वल्लभ म्हणते आणि तिचा हा वल्लभ कसा उड्या मारत मारत तिच्याकडे येतो, कारण तो तिच्या प्रेमात पडलेला आहे आणि तिच्या सहवासात तो राहू इच्छितो आणि तिच्याशी तो एकजीव होऊ इच्छितो. आणि म्हणून हे गीतरत्न ह्या पुस्तकातून म्हणजे शनमोहन राजाने लिहिलेलं हे पुस्तक, आणि हे जे पुस्तक आहे हे खऱ्या अर्थाने परमेश्वर आणि इस्रायल यांचं नातं दाखवतं. कारण हा परमेश्वर इस्रायल लोकांच्या प्रेमात पडलेला आहे आणि तो जणू काही तिच्या वल्लभाप्रमाणे उड्या मारत मारत तिच्याकडे येतो, कारण तिच्याकडे तो आकर्षिला जातो. प्रिय मित्रांनो, हा जो पती दाखवलेला आहे परमेश्वर, हा तिच्यावर जे प्रेम करतो, तिच्या सगळ्या अपराधांची तो क्षमा करतो, त्याकडे तो दुर्लक्ष करतो आणि परत परत तिच्या सहवासात राहू इच्छितो, अशासाठी की तो तिच्यावर किती प्रेम करतो आणि किती तिला आदराने वागवतो. आणि आता त्याचं तिच्याशी लग्न आहे आणि म्हणून तो तिच्याशी हा करार करून पाहतो. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर हा इस्रायल लोकांवर जे प्रेम करतो ते प्रेम व्यक्त करण्यासाठी जणू काही हे नातं शनमोहन राजाने आपल्याला दाखवलेलं आहे. आणि जणू काय आपण म्हणतो त्याप्रमाणे एखाद्या मृगासारखा तो त्या परिसरामध्ये, कारण आता हिवाळा जणू काही संपलेला आहे, वसंत ऋतू सुरू झालेला आहे आणि त्या वसंत ऋतूच्या वातावरणामध्ये तो पाहतो आहे की ह्या पती पत्नींना कसं एकमेकाला जवळ येता येईल, प्रेमाने मिठी मारता येईल आणि त्याच्याशी आणि तिच्याशी एकनिष्ठ राहता येईल. हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जणू काही ह्या काळामध्ये आपण पाहतो की अंजिराची लाल फळं आलेली आहेत आणि द्राक्षाचे घडे सगळे उफललेले आहेत आणि म्हणून त्या वातावरणामध्ये तो तिच्याशी सगळं प्रेम व्यक्त करू इच्छितो. हो माझ्या प्रिय बंधूंनो, यावरून आपल्याला दिसतं की परमेश्वर हा इस्रायल लोकांवर किती प्रेम करतो आणि तो तिला पूर्णपणे आपलं करून घेण्यासाठी कसे प्रयत्न करतो हे दाखवलेलं आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला पवित्र मरिया अलिशबेला जाऊन भेटते आणि ती त्या डोंगराळ प्रदेशातून जाते. म्हणजे अत्यंत कठीण परिस्थिती असली तरी देखील ती जाते, कारण तिचं आपल्या कझनवर हे प्रेम आहे आणि तिने ऐकलेलं आहे की ही कझन तिला म्हातारपणी दिवस गेलेले आहेत आणि म्हणून तिच्यासाठी ती प्रयत्न करते आणि तिच्याशी एकजीव होऊ पाहते. हो माझ्या प्रिय बंधूंनो, त्या ठिकाणी तिला जाणवतं, विशेषतः अलिशबेला जाणवतं. अलिशबा केवढी आनंदित होते आणि ती सांगते, माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे, हा मान मला कुठून. कारण तिला वाटतं की तिचा फार मोठा सन्मान परमेश्वराने केलेला आहे तिला बाळ देऊन, परंतु देवाची आई देखील पाठवून तिचा आणखीन मान केलेला आहे. हे किती मोठं आहे. आणि प्रिय बंधू भगिनींनो, त्या ठिकाणी पवित्र मरिया तिची कशी सेवा करते हे देखील आपल्याला ह्या वाचनातून स्पष्ट केलेलं आहे.